नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकही झाले भावुक। माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला तरी आपल्या शाळेची पायरी आणि शिक्षकांचा मायेचा हात कधीच विसरू शकत नाही। असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि डोळ्यांची कडा ओलवणारा प्रसंग मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे पाहायला मिळाला। नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावुक वातावरणात पार पडला। निरोप समारंभ म्हटलं की साचलेल्या आठवणींचा बांध फुटतोच। 5वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघताना आपल्या लाडक्या गुरुबद्दल अनुभव सांगताना विद्यार्थ्यांचे कंठ दाटून आले होते। शाळेच्या आवारात आज फक्त निरोप नव्हता, तर गुरु शिष्यांच्या अतूट नात्याचा एक महासोहळा संपन्न होत होता। आपल्या गुरुपासून दूर जाण्याच्या भावनेने चिमुकल्यांचे डोळे पाणावले होते, तर आपल्या काळजाच्या तुकड्यांना निरोप देताना शिक्षकांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत। आमचे सर खूप छान होते। आम्ही या शाळेतून जे शिक्षण घेतलं, जे चांगले संस्कार घेतले, ते आम्ही पुढच्या शाळेमध्ये पण तिथे असे संस्कार राहू देऊ। आणि आमचे सर पण खूपच छान होते। आम्हाला सरांनी 3च गोष्टी सांगल्या, एक संगत, चिटिंग आणि व्यसन। या 3 गोष्टीमध्ये तुम्ही जर चांगलं झाले, 2 वर्ग तर कमी शिकले तरी चालेल, पण या 3 गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या। सरांनी सांगितलं, जीवनातली शिक्षणाची चिटिंग वेगळी, पण जीवनातली चिटिंग वेगळीच असते। ते तुम्ही आई वडिलांचं नाव कमवायला पाहिजे, शिक्षकांचं नाव कमवायला पाहिजे, असं सरांनी सांगितलं आम्हाला। या शाळेमध्ये पहिले 2री मध्ये आम्ही जे होतो ना, इथं म्हणजे काही असे समारंभ होत नव्हते, पण जेव्हा शिक्षक आले ना, तेव्हा आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा व्हायला लागला, सगळे उपक्रम व्हायला लागले। या आम्ही सरांचे खूप आभार मानतो। आणि मला काही चारोळी म्हणायची आहे, हिरवी झाडे बागेत राहतात, तसेच तुमच्यासारखे शिक्षक आमच्या मनात राहतात। हिरवी झाडे बागेत राहतात, तसेच तुमच्यासारखे शिक्षक आमच्या मनात राहतात। ज्ञानाचा दिवा अखंड तो जोडतो, ज्ञानाचा दिवा अखंड तो जोडतो। जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे करतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे करतो। धन्यवाद। बेटा, रडू कोसळलेला आहे, तुला डोळ्यातून अश्रू आहे जाताना। आम्हाला सरांनी छान शिकवलं, म्हणून आता आमच्या जोरडामध्ये हसू येत आहे। सरांनी आम्हाला एवढं छान सांगितलंय, आमचा जीव येथून जाऊ मिळत नाही, पण आम्हालाही नाईलाजाने इथून जावं लागतंय। तुम्ही जाताना तुमच्या जे विद्यार्थी आहे तुमच्या सोबत, त्यांना काय संदेश द्याल? आम्ही जाताना सांगितलं की आम्ही जसे या शाळेमध्ये जसे उपक्रम हे घेतले, त्याच्यामध्ये सहभाग घेतला, तसं तुम्ही पण घ्या आणि सगळे मुलं एकत्र राहा। आम्ही जसे मिळून राहिले तसे तुम्ही पण मिळून राहा। या निरोप समारंभाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आठवण म्हणून नायगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर आणि घंटे हनुमान मंदिर या तीर्थक्षेत्राची भेट घडवून आणली। मात्र या भेटीस सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे स्थानिक वीट भट्ट्याला दिलेली भेट। विद्यार्थ्यांनी रमेश प्रजापती कुंभार यांच्या वीट भट्ट्यावर जाऊन विटा तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली। केवळ माहितीच घेतली नाही, तर विद्यार्थ्यांनी कुंभार कारागिराला अनेक प्रश्न विचारून आपल्या कुतूहलतेचे समाधान केले। आणखी काही विचारायचं आहे असा? तुम्ही हे रस्तात ना, तर ते जे सगळ्यातल्या वरचं असते ते कसं रस्तात? हा, सगळ्यात वर कसं करायचं? वर जावं लागतं, माणसं उभी राहतात का तिथे? हा, माणसं. हा, पार माणसं आहेत ना, ते उभे राहतात। आणि ओली माती असली तर? नाही, उली नसताना त्या असे उन्हात वाळू घालताना बाळ आहे की नाही? माती जळणार नाही ना, आहे की नाही? या भेटी दरम्यान एक खूप मोठे आणि बोलके उदाहरण समोर आले। ज्याप्रमाणे कुंभार हे मातीच्या गोळ्याला आपल्या हातांनी फिरवून त्याला ठोकून थापटून एक सुबक आकार देतात, तेव्हा त्या मातीची एक भक्कम वीट बनते। अगदी तसंच शिक्षकही आपल्या अथाक प्रेमाने आणि कडक शिस्तीने विद्यार्थ्यांच्या कच्च्या मनाला संस्कारांचे पैलू पाडून त्यांचे आयुष्य घडवत असतात। कुंभार मातीला आकार देतो, पण शिक्षक त्या मातीचं सोनं करून समाजाला एक आदर्श नागरिक बहाल करतात। विटांनी घर उभं राहतं, पण शिक्षकांच्या या संस्कारांनी राष्ट्र उभं राहतं। हे खूप महत्वाचे। आणि 3रा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, तो व्यसन। म्हणजे आयुष्यामध्ये जास्तीत जास्त निर्व्यसनी राहायचा प्रयत्न करायचा,
कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही करायचं, निर्व्यसनी राहायचं. या 3 गोष्टी जो विद्यार्थी लक्षात ठेवून, आणि मी तुम्हाला फळ्यावर देखील या गोष्टी लिहून दिल्या होत्या बा. असं समजा की तुम्ही 5वीच्या वर्गात हेच शिकले. या गोष्टी आयुष्यामध्ये 3 लक्षात ठेवा, तुम्ही जीवनाच्या परीक्षेत कधीच फेल होणार नाही. या खास प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला खरा, पण प्रत्येक घास घेताना उद्यापासून ही शाळा आणि हे शिक्षक सोबत नसतील ही जाणीव प्रत्येकाच्या मनात सलत होती. आज नायगावच्या या शाळेतून विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडत असले तरी त्यांच्या डोळ्यातील अश्रू हेच सांगत होते की या शाळेने त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जगायचे कसं याची संस्काररूपी शिदोरी दिली आहे. यावेळी शिक्षकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे.